तर मी कबड्डी पाहायला कुठं गेलो त्यासाठी पहिल्यापासून. तर जय श्रीराम मित्रांनो, आज आता कॉलेजमध्ये लास्ट पेपर म्हणून निघलो. तर सकाळी इकडे पोट्टा आपल्या तोंडात ब्रश घेऊन हातात बिस्किट घेऊन जात होतं. जा म्हणलो, मग पोट्ट्यापाशी गेलो. आमच्या गावचे पोट्टे काही रनिंग करून आमच्या पासून उभे होते. त्याच्यात आपला मित्र पुत्या होता. पुत्याला बाय म्हणलो, बड्यापैकी बसलो आम्ही बसमध्ये बसलो तसंच उतरून गेलो, कारण की पोहोचलो तर राजुराच्या बस स्टॉपमध्ये. तर कॉलेजमध्ये गेलो बड्यापैकी. कॉलेजमध्ये गेल्यावर बड्या पेपरले जाऊन बसलो. पेपर होता म्हणून सर्व पेपर वगैरे सोडून दिला ना, बड्या निघलो आम्ही बाहेर. तर बाहेर थोडीशी उभे राहिलो. तिथं ऋषिकेश म्हणे यो भाई म्हणे, ठीक आहे म्हणलं. तिकडून आपला प्रशील भाऊ हातपाय जोडत आला रे. आणि कृष्णा पण खूप खुश होता, कारण की लास्ट पेपर होता. मग आम्ही गेलो वरच्या क्लासमध्ये, कारण की आम्हाला येत होतं क्लासमध्ये बसायचं होतं. बड्या क्लासमध्ये जाऊन बसलो. आता आखरी वेळ बसता म्हणून आता आम्ही व्हिडिओ काढून घेतलं. मग तिकडून प्रशील आणि तोंडात बोटं घेऊन काहीतरी चुरपत होतं. बोटं चुरपू नको म्हणलं. इकडं पाहता तिकडं प्रीतम तर दोन बोटं चुरपत होता. भाई चुरपू नको म्हणलं. प्रशीलचं लक्ष गेलं. प्रशील हसायला लागले. एकटं नको हसून घेऊ म्हणलं, चुपचाप राहा म्हणलं. सर पाहिजे म्हणलं. मग आमचं सर्व लेक्चर वगैरे झालं तिथलं आणि आम्ही निघलो मस्तपैकी बस स्टॉपाशी आलो. तर आपल्याला आपले 2 मित्र होते, म्हणजे 3 मित्र होते. 3 मित्रासोबत थोडं बोललो. मग आपले पोटे भेटले. पोटासोबत थोडंसं बोलून घेतलं. मित्र म्हणे तुझ्या आता 1500 फॉलोवर होते म्हणे. हो म्हणलं. मग बड्या बस म्हणे बसलो आरामशीर म्हणे. मग तिथं केतनसाठी जागा पोहोचलो. केतनले बसला. घरी आलो. बड्या एक कपडे वगैरे बदलून निघलो मस्तपैकी गावासाठी. तर केतन म्हणे आज जर आपण जाऊन कबड्डी पाल म्हणे. ठीक आहे म्हणलं. मग केतनला गाडी काढली. केतनच्या गाडीवर बसलो, निघलो आम्ही वापस कबड्डी पासाठी. तर पायदा तिकडे मस्त कबड्डीचे सामने चालू होते. मग तिथे गेलो आपण ग्राउंड पाशी. काय ज्या भारी खेळले कबड्डी. लहान पोटे होते, मजा आहे खूप पाहिले. आणि मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही असंच कबड्डी खेळायचे पडायचे म्हणून. मग इकडं सर गिन तर बस जोश म्हणे होते आपले. सर म्हणे हे कसं केलं म्हणे. मग सरनं त्याला काहीतरी समजावून सांगलं, पण त्याची स्टेम जितून गेली सरनं चांगलं म्हणून. ते जितून घ्या कॉंग्रॅच्युलेशन म्हणून घेतलं. निघलो आम्ही वापिस घराकडे. बडा गाडी मीने चालवली. मग येता वापिस केतन म्हणे आता दुकानात जाऊन. दुकानात गेलो तर आपल्याला आपला 10वी पर्यंत सोबत असणारा मित्र भेटला युवराजचा होता आज वाढदिवस. त्याला हॅपी बर्थडे युवराज वगैरे विश करून घेतलं. बड्यापैकी निघलो आम्ही वापिस घराकडे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.